आषाढी एकादशी निमित्त समाजसेवेचा पवित्र उपक्रम आस्था रोटी बँकतर्फे 1500 गरजू लोकांना पारंपरिक फराळाचे वाटप। भुकेल्यांना अन्न हाच खरा माणुसकीचा धर्म या तत्वाला अनुसरून आस्था रोटी बँक आणि आस्था फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीनं आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल परिसरात एक आगळावेगळा समाज उपयोगी उपक्रम राबवला जात आहे। यामध्ये 1500 अंध, अपंग, निराधार महिला, वृद्ध आणि कुष्ठरोग मधील रहिवाशांना पारंपरिक फराळाचं वाटप करण्यात आले। गेल्या 9-10 वर्षापासून आस्था रोटी बँक सोलापूर शहरात दररोज गरजूंना अन्नदान करून माणुसकीचा खरा धर्म जोपासत आहे। अन्न हे एक मूलभूत गरज असून अनेकांना ते पुरेसे मिळत नाही, ही जाणीव संस्थेच्या कार्याला दिशा देत आहे। आषाढी एकादशी निमित्त छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारकरिता आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना आस्थाच्या वतीने आषाढीचा प्रसाद म्हणून भाजप शहराध्यक्षा सौ रोहिणी तडवळकर यांच्या वतीनं विठ्ठलाची आरती व समुपदेशाने प्रसाद वाटप करण्यात आला। साबुदाणा खिचडी, वेफर्स, पेंड खजूर, साबुदाणे, राजगिरा लाडू, ताक, भगर, आमटी, श्रीखंड अशा फराळ पदार्थांचे वाटप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। यावेळेस समाजसेवक राजू हौशेट्टी, भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, लायन्स क्लबचे अध्यक्ष प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी, दीनानाथ धुनम, उडान पंख माणुसकीचे नरेंद्र करवा, अंकित झंवर, सुमित मर्दा, राजन लाड, विजय करवा, निलेश चौगुले, स्वप्नील माळी, राजेंद्र स्वामी, संजीवन पंडित, हरीश उपाध्याय हे सर्व मान्यवर उपस्थित होते। आस्थाचे सर्वेसर्वा विजय छंचुरे, कांचन हिरेमठ, निलिमा हिरेमठ, छाया गंगणे, पुष्कर पुकाळे, विनोद भोसले, संगीता छंचुरे, ज्योत्स्ना सोलापूरकर, स्नेहा वनकुद्रे, सुरेखा पाटील, नीता अक्रुडे, अविनाश मार्चला, अर्चना कांबळे, स्वप्ना कांबळे, लक्ष्मी कांबळे, श्रीदेवी बिराजदार आदींनी सहभाग नोंदवला। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया गंगणे यांनी केले। आस्था फाउंडेशन सोलापूर, आस्था रोटी बँक आषाढी एकादशीच्या निमित्ताने इथे आज रुग्णाच्या नातेवाईकांना फराळाचं मोफत वाटप करण्याचा उपक्रम त्यांनी घेतलेला आहे। जे रुग्ण आजारी आहेत त्यांच्यासाठी जे नातेवाईक इथे थांबलेले असतात त्यांना जेवणाची व्यवस्था दररोज आस्था रोटी बँकेच्या मार्फत केली जाते। शिवाय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शैक्षणिक साहित्याचं वाटप, साड्या वाटप असे वेगवेगळे उपक्रम समाजातले जे गरजवंत लोक आहेत, जे गरजू आहेत त्यांच्यासाठी हे उपक्रम कायम घेतात। आज जवळजवळ 1500 लोकांना, सर्व नातेवाईकांना फराळाचं वाटप या संस्थेच्या मार्फत केलं जात आहे। खरं म्हणजे समाजातल्या प्रत्येक गरीब घटकापर्यंत पोचायचं काम आस्था रोटी बँक वारंवार करत असते। त्यांच्या या कार्याला शुभेच्छा। पांडुरंग चरणी अशी प्रार्थना करेल की आस्था रोटी बँकेचं काम असंच जनतेच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत जावं आणि त्यांना सगळ्यांची दुआ आज पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करेन की आज एकादशीचा, आषाढी एकादशीचा दिवस आहे म्हणून मी सगळ्यांच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करेन की आस्था रोटी बँकेच्या सर्व संचालकांना, त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना उदंड आयुष्य दे। पांडुरंगा हरी, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल।